आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा, ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात, तो आराखडा प्रशासनाने तयार केला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे. जवळपास मला असं वाटतं 15 पूल, किती पूल आहेत? 11 पूल आपण त्या ठिकाणी बांधतो. रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत. मी केंद्र सरकारचे आभार मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरची 20% एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक, नगर, पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे, या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील. आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे, पाहणी केली आहे, कुशावर्त तीर्थाची पाहणी केलेली आहे. आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा, ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात, तो आराखडा प्रशासनाने तयार केला. त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे. सन्माननीय दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे. त्याचे 2 टप्पे आम्ही करतो. पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील. याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत, म्हणजे कुशावर्त एक आहेच पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि ASIच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही, पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं, यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या, अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं. लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ. नाशिक मधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे.
जवळपास मला असं वाटतं 15 पूल, किती पूल आहेत? 11 पूल आपण त्या ठिकाणी बांधतो. रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत. आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधूग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण अक्वायर करतो, त्याचाही विकास आपण करतो आहोत. घाटांमध्ये नवीन सोयी सुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एसटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अँबिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे. एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून, मी असेल, आमचे शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, आम्ही तिघांनी हा निर्णय घेतलाय की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही. त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.